नमस्कार. आत्ताची चांदवडमधून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चांदवड शहरात लगत गणूर रस्त्यावरती भीषण अपघात झाल्याची माहिती आपल्या समोर येत आहे. नक्कीच काय घटना आहे त्या संदर्भात चांदवडचे विभागीय संपादक राम बोरसे आपल्यासोबत कॉल लाईनवर जोडले आहे. नमस्कार राम सर, काय सांगाल, कशा पद्धतीने अपघात झाला आणि काय घटना घडली नेमकी? नमस्कार वैभवजी. आज आता 1 तासापूर्वी चांदवडच्या गणूर रोड जवळ एक वाईन शॉप आहे. त्या वाईन शॉपच्या समोर एक अपघात घडलेला आहे. या अपघाताची अशी परिस्थिती तिथे झाली की स्कूटी गाडी होती, ती चांदवडकडून गणूरच्या दिशेने जात असताना पाठीमागून एक सफेद रंगाची क्रेटा आली आणि क्रेटाने त्या स्कूटीला जोरदार अशी धडक दिली. ती धडक दिली असता सदरील स्कूटीवरील महिला जागीच गतप्राण झालेली आहे आणि जो स्कूटी चालक होता तो मात्र आता गंभीर आहे आणि दोघांनाही त्या ठिकाणी जखमी अवस्थेत त्या ठिकाणी ती महिला रस्त्यावर पडली. हे सगळं सोडून ती फोर व्हीलर पळण्याचा मार्ग त्यांनी निवडला आणि गणूरच्या दिशेने ती गाडी सुसाट वेगाने निघून गेलेली आहे. सर, हॅलो. अपघातग्रस्त वाहन जे होतं ते अपघातग्रस्त वाहन सापडलं का? ज्या वाहनाने अपघात केला होता ते वाहन सापडलं का? सध्या म्हणजे जो अपघात घडला त्या अपघातामध्ये आपल्या प्रबंधभूमीचे प्रेक्षक आहे, त्यांनी स्थानिक त्या ठिकाणी अपघात घडला तात्काळ आमच्याशी संपर्क केल्यानंतर असा अपघात घडल्याची माहिती दिली आणि मी स्वतः चांदवडच्या पोलीस स्टेशनचे PI वाघ साहेब यांना कॉल केला असता त्या ठिकाणावरून वाघ साहेबांनी तात्काळ 2 मिनिटाच्या आत घटनास्थळ गाठलं आणि घटनास्थळ गाठून पोलीस व्हॅननं तत्परता दाखवत कुठल्याही अँब्युलन्सची वाट न बघता त्या जखमींना पोलीस गाडीमध्ये टाकलं आणि चांदवडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि जी मृत महिला होती त्या महिलेला अँब्युलन्सद्वारे हॉस्पिटलकडे बोलवण्यात आलं आणि हे सगळं घडत असताना पोलिसांनी अजून एक सतर्कता दाखवली. जी सफेद गाडी होती, ती गाडी जी पळून गेली होती गणूरच्या दिशेनं, त्या गाडीच्या पाठोपाठ लगेच पोलीस गाडी पाठवत पोलिसांनी पाठलाग करत गणूर पासून गाडी परसूलच्या दिशेने गेली. परसूलवरून भाटगावला गाडी गेली. त्या गाडीचं टायर फुटलं होतं त्या क्रेटाचा समोरच्या आणि त्या गाडीचं टायर फुटलेलं असताना देखील तो ड्रायव्हर गाडी पळवत होता आणि भाटगाववरून शिरसाण्याकडे गाडी गेली, पण शिरसाण्यावरून त्या गाडीने आपल्या पोलीस व्हॅनला चकमा दिला. परंतु पोलिसांनी दुसरी पोलीस गाडी पुढून हायवेला पाठवली आणि नमोकार तीर्थाजवळ ती सदरील जी क्रेटा आहे ती मिळून आलेली आहे. त्या क्रेटाचा नंबर 111 आहे. फक्त MH15 MH16 हे कुठल्याही प्रकारचं तिच्यावर लिहिलेलं नाहीये. फक्त 111 लिहिलेला VIP नंबर टाकलेली क्रेटा गाडी आहे आणि ह्या बेदर्दी ड्रायव्हरने, या क्रेटा गाडीच्या ड्रायव्हरने असा मोठा भीषण अपघात करून पळण्याचा मार्ग निवडला. आता याच्यावर चांदवड पोलीस मात्र आता ऍक्शन घेत आहे आणि चांदवड पोलिसांची चौकशी देखील या ठिकाणी सुरू आहे आणि त्या मृत महिलेला आता शवविच्छेदनासाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेलेलं आहे आणि त्याच नंतर जे जखमी आहे जखमींना आता उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेऊन आता पुढील उपचारासाठी पुढे हलवण्यात आलेला आहे. सर, नक्कीच ज्या महिला मयत झाल्या त्या कुठच्या होत्या, काय त्यांचं नाव समोर आलं आहे का? महिला ही फुलेनगरची आहे असं समजत आहे आणि कुंभारडे आडनाव आहे, पूर्ण नाव माहिती नाही. आणि जो जखमी युवक आहे तो आर्मी मधला आहे असं समजत आहे आणि आर्मीचा हा जवान आहे आणि तो गणूरकडे चालला होता असं समजत आहे. नक्कीच राम सर, आपल्या सर्वांच्या सतर्कतेमुळे तो जो आरोपी आहे तो पकडण्यात पोलिसांना देखील यश आलेलं आहे. नक्कीच धन्यवाद राम सर दिलेल्या माहितीबद्दल. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.